त्यामुळे साताऱ्यामध्ये साताऱ्यात सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते। वाईमधील प्रसिद्ध गणपती मंदिर पाण्याखाली गेलंय। दोन धरणातनं पाण्याचा विसर्ग होतोय आणि त्यामुळेच हे मंदिर पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळतंय। पावसाचा जोर आणखीन वाढला तर दोन धरणातनं आणखीन पाणी सोडण्यात येईल आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। पाहूयात। पश्चिम भागामध्ये जो काही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळलेला आहे, त्यामुळे नदी नाले ओढे हे तुडुंब वाहताना पाहायला मिळत आहे। आपण आता कृष्णा नदीच्या काठी म्हणजे सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील या कृष्णा नदीच्या काठी आहोत। या ठिकाणचं जे प्रचलित मंदिर आहे गणपतीचं, या गणपती मंदिरामध्ये आता हे पाणी घुसल्याचं एकंदरीत पाहायला मिळतोय। जो काही पाऊस कोसळलेला आहे त्याच्यामुळे धोम बलकवडी ह्या धरणाचा परिणाम ह्या नद्यांवरती होताना पाहायला मिळतो। त्यामुळे पूर्ण परिसर हा या ठिकाणचा मोकळा करण्यात आलेला आहे। या ठिकाणची जी काही छोटी मोठी दुकानं आहेत त्यामध्ये पाणी घुसलेलं होतं। आता सध्या धोम धरणातून जवळपास रात्रीपर्यंत 60,000 क्युसेस पाण्याचा प्रति सेकंदाने विसर्ग हा कृष्णा नदीमध्ये केला जात होता। सध्या आता 2000 पुन्हा कमी केलेला आहे। पावसाचा जोर ओसरलेला आहे, मात्र प्रशासकीय यंत्रणेने अलर्ट जारी केलेला आहे। काही वेळामध्ये पुन्हा या नदी पाण्याची पातळी ही पाणी सोडण्याची प्रक्रिया ही वाढवली जाण्याची शक्यता आहे। सध्या नदीकाठच्या सर्व लोकांना सावधतेचा इशारा दिलेला असून नदीपात्रात जाण्यास बचाव करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन कैलास मायनेसह राहुल तपासे, NDTV, वाई, सातारा।